गुड मॉर्निंग सगळ्यांना. व्हेरी, व्हेरी गुड मॉर्निंग. मी मनीषा मुकुंद ताम्हाणे. आपणा सर्वांचं आज पुन्हा एकदा जादू या प्रोग्राममध्ये सहर्ष स्वागत करते. खूप खूप धन्यवाद. तुम्ही सर्वजण खूप सकाळी मॉर्निंगला जॉइन होता, ऐकता आणि त्याप्रमाणे तुम्ही असाइनमेंट देखील करता. त्यासाठी मी तुम्हा सर्वांचे मनापासून खूप आभारी आहे. खूप खूप धन्यवाद. आपण चला सर्वप्रथम प्रार्थना करूयात, की या ब्रह्मांडीय ऊर्जेला मनापासून खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद नारायणा. आजचा आणखी एक दिवस आम्हा सर्वांना जगण्यासाठी दिला त्यासाठी. खूप खूप धन्यवाद या वैश्विक ऊर्जेला. या विश्वातून, या ब्रह्मांडातून येणारी संपूर्ण ऊर्जा आपल्या सहस्रार चक्रातून आपल्या संपूर्ण बॉडीमध्ये प्रवेश करते आणि आपलं शरीर, संपूर्ण मन जे काही आपल्या आपल्या लाईफ सुंदर करण्यासाठी जी एनर्जी देते त्यासाठी खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद आपण दिव्या आकाश तत्वाला, की आकाश तत्वामुळेच आपल्याला सर्वांना छाया मिळते. आकाशाचा एक पांघरूण आपल्याला मिळते त्यासाठी खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद वायुदेवतेला. हवेमुळे, अ, एसीमुळे, कूलरमुळे, फॅनमुळे आपल्याला जी ऊर्जा मिळते, हवेमुळे जी ऊर्जा मिळते, त्याच्यामुळे आपल्याला गरम होत नाही, उष्णतेपासून संरक्षण होतं. त्यासाठी वायुतत्वाला खूप खूप धन्यवाद. त्यानंतर अग्नितत्वाला खूप खूप धन्यवाद. म्हणजे सूर्यदेवाला खूप खूप धन्यवाद. सूर्यदेवाच्या कृपेनेच आणि त्याच्या आशीर्वादाने आपल्याला ऊर्जा, प्रकाश, अ, एनर्जी, नवीन-नवीन अपॉर्च्युनिटी आपल्या लाईफमध्ये मिळते. एक सोनेरी प्रकाश आपल्या लाईफमध्ये येतो म्हणून सूर्यदेवाला खूप खूप धन्यवाद. जलदेवतेला खूप खूप धन्यवाद. जलदेवतेमुळेच आपल्या भूतलावर पाऊस पडतो आणि त्यामुळे सर्व पिकं, शेतकऱ्यांची सर्व पिकं उगवली जातात. आपल्याला भाजीपाला मिळतो, कडधान्य मिळतात. त्यासाठी खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद पृथ्वी देवतेला. हे पृथ्वी माते तुझ्या कृपेने, तुझ्या आशीर्वादाने तुला नतमस्तक होऊन मी पुन्हा एकदा नमन करते, की तुझ्या कृपेने, तुझ्या आशीर्वादाने मी चालू शकते, फिरू शकते, इकडून तिकडे जाऊ शकते, काम करू शकते, झोपू शकते. ह्या सगळ्यासाठी खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. चला तर, अ, आपला या जादूच्या बुकमधील चॅप्टर क्रमांक 8 चालू आहे आणि तो आपण आज पाहणार आहोत. काल आपण 7वा चॅप्टर पाहिला, नकारात्मक विचार करणारी जादू. म्हणजे दिवसभरात आपल्या लाईफमध्ये, आपल्या मनामध्ये, आपल्या कामाच्या ठिकाणी किंवा आपण जिथे कुठे घरामध्ये काम करतो त्या ठिकाणी जेवढे-जेवढे निगेटिव्ह विचार येतात आपल्या मनामध्ये, ते नकारात्मक विचार घालवण्यासाठी आपण अ, जादूमयरित्या त्याच्यावर काम करायचंय, ग्रॅटिट्यूड लिहायचे, ग्रॅटिट्यूड बोलायचे, वारंवार आभारी आहोत हे शब्द बोलायचे. तर हा असा आपला कालचा आपण अभ्यास केला. तर आजचा आपला पुढचा दिवस आहे दिवस 8वा, जादूचा घटक पदार्थ. तर मी स्क्रीन शेअर करते. जस्ट अ मिनिट. एक सेकंद हां. चला तर मग आपण सुरू करूयात 8वा दिवस, जादूचा घटक पदार्थ. सर्वांना स्क्रीन व्हिजिबल आहे?
येस. तर आपण काय पाहत आहोत, एक चित्र आपल्याला दिसत आहे आणि त्या चित्रामध्ये आपल्याला एक चहाचा कप, टेबल आणि टेबलावर चहाचा कप आणि वरून असे पाण्याचे शिंपडे पडत असल्यासारखे दिसत आहेत आणि ते स्टारमय झालेले आहेत. किती सुंदर असं चित्र आहे. त्याच्यावर सुद्धा आपल्याला मॅजिक करता येते जादुई. जेवताना, खाताना, पिताना जर आपण जादुई डस्ट अशी टाकली, की प्रत्येक जेवणामध्ये सुद्धा जादूमय होऊन जातं. आपल्याला कळत नाही कोण कशा पद्धतीने स्वयंपाक बनवतं. कुणाच्या ठिकाणी आचारी असेल, कुणाकडे बाई असेल, कुणाकडे घरातली व्यक्ती स्वयंपाक करत असेल. पण माहीत नाही ना कधी कुणाला कोणत्या कंडिशनमध्ये कधी फोन येईल आणि ते विचार सगळे त्या जेवणामध्ये जातील हे सांगू शकत नाही. म्हणून जर आपण जेवताना, खाताना, पिताना जर कृतज्ञ होऊन जर खाल्लं, तर त्याचे रिझल्ट आपल्याला कसे येणार आहेत? एकदम जादूमयरीत्या येणार आहे. तर आजचा 8वा दिवस आहे जादूचा घटक पदार्थ. कृतज्ञता पूर्ण हृदय ही एखाद्या मेजवानीप्रमाणे निरंतर तृप्त करणारी गोष्ट आहे. कृतज्ञतापूर्व हृदय. जर आपलं हृदय कृतज्ञता व्यक्त करणारं असेल, तर किती भारी ना? सगळंच रोज काही आनंदी-आनंदीमय जेवण, पाणी, खाद्यपदार्थ आपल्याला मिळणार आहेत. कारण आपलं हृदय कृतज्ञमय आहे. त्याच्यामुळे आपण आपल्या जे काही हातांनी बनवणार आहे, डोळ्यांनी पाहणार आहोत, त्यातून पण काय येणार आहे? कृतज्ञता येणार आहे. हजारो वर्षापासून अगदी प्राचीन इजिप्शियन लोकांपासून जेवणापूर्वी मिळालेल्या अन्नाबाहेर अन्न अन्नाबद्दल आभार मानण्याची परंपरा पाळली जाते. मात्र 21व्या शतकातील या वेगवान जेवणामध्ये आभार मानायला वेळ काढणं ही गोष्ट अवघड झाल्याने ती प्रथा मागे पडली आहे. पण खरं तर खाण्यापिण्यासारख्या साध्या कृतीतून कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी जर आपण घेतली, तर आपल्या आयुष्यात जादूमध्ये मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या प्रमाणात वाढ होऊ शकते. जसं दिवसभरात कधीतरी एखाद्या गोष्टीत जादूमयरीत्या वाढ होते किंवा बदल होतो. पण जर आपण रोज खाताना, पिताना, फिरताना, झोपताना प्रत्येक ठिकाणी कृतज्ञता जर व्यक्त केली, तर तो मोठ्या प्रमाणात चेंजेस होणार आहे आणि तो कसा होणार आहे? वेगाने होणार आहे. तुम्हाला जेव्हा कधी भूक लागते, ती वेळ आठवून बघा. तुम्हाला आठवेल, की भूक लागल्यानंतर तुम्ही नीट विचार करू शकत नाही. नेहमीप्रमाणे काम करू शकत नाही. तुम्हाला तुमच्या शरीरात अशक्तपणा आल्यासारखं वाटेल. तुमचं शरीर थरथरायला लागतं आणि मन गोंधळून जातं. भावना संपतात. केवळ काही तास खाल्लं नाही तर ते सगळं घडू शकतं. तुम्हाला जगण्यासाठी, विचार करण्यासाठी, चांगलं वाटण्यासाठी अन्नाची आवश्यकता असते. म्हणूनच अन्नासाठी कृतज्ञता व्यक्त करणे ही एक महत्त्वाची बाब असू शकते. अन्नाबद्दल आणखी कृतज्ञता व्यक्त करायची असेल, तर एक क्षणभर थांबा आणि तुमच्यापर्यंत अन्न पोहोचवण्यासाठी ज्यांना ज्यांना हातभार लागला त्या सगळ्यांची अ, आठवण ठेवून आभार माना. कृतज्ञता व्यक्त करा. तुम्हाला खाण्यासाठी ताजी फळं, ताज्या भाज्या मिळाव्यात, यासाठी मी पिकवणारे पहिल्यांदा त्याची रोपे लावतात. अगदी खरं आहे. काय लावतात? रोपं लावतात. तर त्याच्यासाठी हे काय करतात, हातभार लावतात. सगळ्यांची आठवण येऊन आभार माना, कृतज्ञता व्यक्त करा. तुम्हाला खाण्यासाठी ताजी फळे, भाज्या मिळाव्यात यासाठी ती पिकवणारे पहिल्यांदा त्याची रोपे लावतात. म्हणजेच कोण? शेतकरी देखभाल करतात. त्यांना मी नेहमी पाणी घालतात. ती कापण्यासाठी तयार होईपर्यंत अनेक महिने त्याचं संरक्षण करतात. ही तयार झालेली फळे, भाज्या वेचणारे ते पेट्यांमध्ये ठेवणारे असतात. नंतर हे खरेदी करून त्याचं वितरण करणारे असतात. या सर्व फळभाज्यांची दूर-दूरच्या अंतरावर दिवस-रात्र वाहतूक करणारे चालक असतात. हे सगळेजण एकत्रितपणे एक दिलाने काम करून एक दिलाने काम करून प्रत्येक फळ आणि भाज्या तुमच्यापर्यंत ताज्या
ताज्या पोहोचेल या वर्षभर अशी मिळत राहील. कशी मिळते यासाठी झटत राहतात. तर त्याच्यासाठी काय करायचं आपल्याला शेतकऱ्यांसाठी जे हे कामं करतात त्यांच्यासाठी आपल्याला मनापासून आभार मानायचे, कृतज्ञता व्यक्त करायची. प्राण्यांचे मांस विकणारे मच्छीमार, दुग्ध व्यवसाय करणारे शेतकरी, कॉफी किंवा चहाचे मळे पिकवणारे आणि हवाबंद अन्न पिकवणाऱ्या सर्व कंपन्या, या सगळ्यांची आठवण आपण नीट ठेवायला हवी. हे सर्वजण न थांबता आपल्या खाण्यासाठी अन्न मिळावे म्हणून काम करत असतात. प्रत्येक दिवशी होणारे अन्न उत्पादन ही एक अतिशय आश्चर्यकारक असा वाद्यवृंदच आहे, नाही का? जगातील स्टोअर्सना, उपाहारगृहांना, हॉटेलांना, सुपरमार्केटांना, कॅफेमध्ये, विमानांमध्ये, शाळांमध्ये, रुग्णालयांमध्ये या ग्रहावरच्या प्रत्येक खाद्यपेयांना पुरवठा करणारी तो व्यवस्थापित होतो की नाही याचा पाठपुरावा करणाऱ्या या अवस्थेत गुंतलेल्या माणसाच्या संख्येचा विचार केला तर ती अधिक अनाकलनीय वाटू लागते. अन्न ही एक भेट आहे. या निसर्गाची देणगी आहे. कारण निसर्गाने जर तुम्हाला अन्नधान्य पिकवण्यासाठी जमीन, पोषक तत्व आणि पाणी दिले असते, तर आपल्यापैकी कोणालाही काहीही खायला मिळाले नसते. म्हणूनच अन्नासाठी कृतज्ञता व्यक्त करणे ही एक महत्त्वाची बाब असू शकते. अन्नाबद्दल 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 आणखी कृतज्ञता व्यक्त करायची असेल, तर एक क्षणभर थांबा आणि तुमच्याबद्दल अन्न पोहोचवण्यासाठी ज्यांना हातभार लागला, ज्यांना हातभार लागला, त्या सगळ्यांची आठवण ठेवून आभार माना. कृतज्ञता व्यक्त करा. तुम्हाला खाण्यासाठी ताजी फळे, भाज्या मिळाव्यात यासाठी ती पिकवणारे पहिल्यांदा त्यांची रोपे लावतात. देखभाल करतात, त्यांना नेहमी पाणी घालतात. ती कापण्यासाठी तयार होईपर्यंत अनेक महिने त्याचं संरक्षण करतात. ती तयार झालेली फळे, भाज्या वेचणारे ते पेट्यामध्ये ठेवणारे असतात. नंतर ही खरेदी करून त्याचं वितरण करणारे असतात. या सर्व फळभाज्यांची दूर-दूरच्या अंतरावर दिवस-रात्र वाहतूक करणारे चालक असतात. हे सगळेजण एक दिलाने एकत्रितपणे एक दिलाने काम करून फळ प्रत न प्रत्येक फळ आणि प्रत्येक भाजी तुमच्यापर्यंत ताजी कशी पोहोचेल आणि वर्षभर कशी मिळत राहील यासाठी झटत असतात. प्राण्यांचे मांस विकणारे मच्छीमार, दुग्ध व्यवसाय करणारे शेतकरी, कॉफी आणि चहाचे मळे पिकवणारे, हवाबंद अन्न मिळणाऱ्या सर्व कंपन्या या सगळ्यांची आठवण आपण ठेवायला हवी. हे सर्वजण न थांबता आपल्याला खाण्यासाठी अन्न मिळावे म्हणून काम करत असतात. प्रत्येक दिवशी उत्पन्न होणारे अन्न उत्पादन ही एक अतिशय आश्चर्यकारक असा वाद्यवृंदच आहे. जगातील स्टोअर्सना, उपाहारगृहांना, हॉटेलांना, सुपरमार्केटांना, कॅफेमध्ये, विमानांमध्ये, शाळा, रुग्णालये आणि ग्रहांवरच्या प्रत्येक घरात खाद्यपेयांना पुरवठा करणारी तो व्यवस्थापित तो व्यवस्थापित होतो की नाही याचा पाठपुरावा करणाऱ्या या व्यवस्थित गुंतलेल्या माणसांच्या संख्येचा विचार केला तर ती अधिक अनाकलनीय वाटू लागेल. कागद 2 कागद एकत्र. याचे काय करायचं? अन्न ही एक भेट आहे. ती निसर्गाची देणगी आहे. कारण निसर्गाने जर आपल्याला अन्नधान्य पिकवण्यासाठी जमीन, पोषक तत्वे आणि पाणी दिले असते, तर आपल्यापैकी कोणालाही काहीही खायला मिळाले नसते. पाण्याशिवाय अन्न, वनस्पती, प्राणी आणि मनुष्य जीवनही शक्य नव्हते. आपले जेवण बनवण्यासाठी, अन्नधान्य पिकवण्यासाठी, आपले बाग-बगीचे व्यवस्थापित ठेवण्यासाठी, अन्नधान्य पिकांसाठी, आपले बागबागीचे व्यवस्थापित ठेवण्यासाठी
स्नानगृहात शौचालयाची गृहात शौचालयाची उत्पादनासाठी, वाहतुकीसाठी आपले रस्ते बनवण्यासाठी, कपडे बनवण्यासाठी या ग्रहावरील प्रत्येक ग्रह उपयोगी उत्पादनांची प्लास्टिक, काच, धातू बनवण्यासाठी बनवण्यासाठी आपण बांधकामासाठी आपण पाणी वापरतो. पाणी आपले शरीर जिवंत ठेवते. पाणी, पाणी, पाणी. श्रेष्ठ वैभवशाली आणि या ग्रहावर काही जादू असेलच, तर ती पाण्यातच सामावलेली आहे. मग आपल्याला जर जादू पाहिजे असेल, तर कशात सामावलेली आहे? ती पाण्यात सामावली आहे. असं कोण म्हणते? लॉरेन एईसिली. तुम्ही अन्न आणि पाण्याविषयी जेव्हा कृतज्ञता व्यक्त करता, तेव्हा आश्चर्यकारक गोष्ट अशी घडते, की त्याचा वेग तुमच्या आयुष्यावर परिणाम होत नाही, तर तुमच्या कृतज्ञतेमुळे जगातील पुरवठ्यावर त्याचा परिणाम होतो. जर तुम्हाला लोकांनी तुम्ही अन्न आणि पाण्याविषयी जेव्हा कृतज्ञता व्यक्त करता, तेव्हा आश्चर्यकारक गोष्ट अशी घडते, की त्याच्याजवळ तुमच्या आयुष्यभर परिणाम होत नाही, तर तुमच्या कृतज्ञतेमुळे जगातील पुरवठ्यावर त्याचा परिणाम होतो. जर पुरेशा लोकांनी अन्न आणि पाण्याबद्दल कृतज्ञता व्यक्त नाही केली किंवा पिते त्यांच्यात मी जादूच्या घटकाचा समावेश करतो. हे जर तुम्हाला संगणकानक वाटले, तर ते जादूचे सोनेरी कण शिंपडणारे झाडे झालेली आहेत. सोनेरी कणांचा शिडकावा तुम्ही फक्त तुमचं आयुष्य दिवसात कोणत्याही वेळी काही खाण्यापूर्वी किंवा पिण्यापूर्वी तुम्ही तुम्ही आभारी आहेत हे जादूचे शब्द उच्चारा आणि लक्षात ठेवा आणि अ, लक्षात ठेवा पिण्याच्या आधीचा क्षण आठवा आणि जादूचे शब्द उच्चारा. आजच्या विस आज आजच्या दिवसात खाण्यापिण्याबद्दल अनेक वेळा कृतज्ञता व्यक्त करा. करायला तुम्ही जर विसरलात, तर हीच कृती उद्या सुद्धा करा. मात्र कृतज्ञतेची बांधणी करताना असा एक दिवस वाया घालवणं तुम्हाला परवडणारं नाही. कारण तुमच्या स्वप्नांची परिपूर्ती होणं यावर अवलंबून आहे. अन्न आणि पाणी यांसारख्या साध्या-साध्या गोष्टीबद्दल कृतज्ञता व्यक्त करणं, की कृतज्ञता खोलवर रुजण्याची अभिव्यक्ती आहे. तुम्हाला ज्यावेळी त्याची तीव्रता जाणवेल, त्यावेळी जादू घडून आल्याचं तुम्हाला दिसून येईल. जादूची कृती क्रमांक 8. जादूचा घटक पदार्थ. तुमच्या वरदानांची मोजदाद करा. 10 वरदानांची नोंद करा. यादी करा. प्रत्येक वरदानाबद्दल का कृतज्ञता वाटते ते लिहा. आणि आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे असे 3 शब्द उच्चारा. असं काहीही खाण्यापूर्वी किंवा पिण्यापूर्वी तुम्ही जर क्षणभर थांबा. तुम्ही हे काय करत आहात? पीत आहात. अशा प्रकारात अशा प्रकारामध्ये पीत आहात याचे नीट बघा. याच्याकडे नीट बघा. मनातल्या मनात 3 किंवा मोठ्या मोठ्या तुम्हाला हवे असेल तर तुमच्या खाद्यपदार्थांवर किंवा पेयावर तुम्ही जादूचे सोनेरी बारीक कणही शिंपडू शकता. तुम्हाला मी सांगू का? मी माझ्या प्रत्येक वस्तूवर थँक यूचे स्टिकर चिटकवलेले आहेत. आज रात्री झोपी जाण्यापूर्वी तुमच्या जादुई दगड हातात घ्या. दिवसभरात ती गोष्ट चांगली घडली याबद्दल आभारी आहे म्हणा. हे जादुई शब्द वारंवार उच्चारा. चला तर मग आजचा चॅप्टर आपला इथे संपलेला आहे.